रात्री भरपूर उशिरा आल्यानंतर आम्ही जेवून झोपलो. आता सकाळी लवकर 6 वाजता मम्मीने मी पुन्हा भाजीपाला विक्रीसाठी बाहेर पडलोय. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवत असतो, प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घडवत असतो. म्हणून प्रत्येक महिन्यातील प्रत्येक दिवसात अडचण कमी करण्यासाठी आम्ही दररोज करतो. धन्यवाद, तुमचा सपोर्ट असतो जाऊ. आणि आज सूर्यदर्शन झाले. महत्वाचं म्हणजे कस्टमर अजून सुरुवात झालेली नाही. आता आवाज द्यायसाठी मी चाललोय. आवाज द्यायची मशीन माझ्या हातातच आहे, दाखवतो मी. शेपूची भाजी, कोथिंबीर, वांगी, वरणा, दोडका, टोमॅटो, भेंडी, ढबू, पापडी, दिडका. असा आवाज देऊन झाल्यानंतर कस्टमरची वाट पाहावी लागते आणि त्यानंतर कस्टमर आपल्या गाडीकडे जाते. आपण असं डोर टू डोर सगळीकडे जाऊन आवाज देतोय, भाजी आली, भाजी या 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 म्हणून. अशी आव्हानं असतात भाजीपाल्याच्या धंद्यात. बघू, तरी पण आपण त्या आनंदाने स्वीकारून पुढे जाऊ. ग्रामीण भागातली लोक कशी आपल्या पेंडीच्या गडबडीत किंवा शेताकडे जायच्या गडबडीत सुरू असत्या. सकाळच्या वेळी सगळ्यांची गडबड सुरू असत्या जनावरांना पेंडी आणण्यासाठी किंवा शेताकडे जाऊन आपल्या भाताची देखभाल करण्यासाठी. त्यासाठी मामा बघा हातात काठी, त्यावर पाण्याची बाटली, खुरपं घेऊन शेताकडे चालल्यात. दुसरे मामा आहेत ते दोरी आणि काठी घेऊन आपल्या जनावरांना चारण्यासाठी चाललेले आहेत. कसे आपल्याला गावोगावी बघायला मिळतात, आपण तुम्हाला दाखवणारच. आपण भाजीपाल्याला फिरत असताना ही आजी बरोबर आलो की मी दररोज बोलणं चालणं करत असतो. या आजीबरोबर दररोज आल्यानंतर जुन्या संस्कृती, नवीन संस्कृतीच्या वेगवेगळे कशी, जुनी संस्कृती वेगळी कशी होती, नवीन संस्कृती कशी वेगळी होती, जे सारखं दुभाजन ह्याच्याबरोबर करत असतोय. आणि आज बेंद्राची माहिती एवढी भारी दिली आजीन की जबरदस्त झाली. बेंद्राची माहिती एवढी खतरनाक दिली आजीन कनी, म्हणजे जुन्या काळातल्या बेंद्राची गाणी असतील किंवा जुन्या काळात बेंद्र कसा साजरा करायचा हे सगळं सांगितलंय आजीन. आपण तुम्हाला ते दाखवणार आहे. कसं करायचं कोकण्या बंदराला नको दिवस येडे आई, नाचण्या रोपची एका गाई कोकण्या बेंदर ठावं नाही. कोकण्या बंदराला नको दिवस वेड्या बाप्पा, वर पाऊस खाली रोपा, असं आमचं होतं. पोळ्या कसल्या करायच्या? सुजीच्या पोळ्यांचं बैलांना निवड, बैलांच्या शिंगातनी खडूबी घालायची याच्यात. आता पुरणपोळ्या, कानोलं, खडुगळी, कानोलं आता कोण करीत बसतंय. आणि पोळ्या, बटाट्याची भाजी, पापड, पापड्या तळून घालायचं निवदावर, दही, ते सगळं घालायचं, निवद दावायचा. पहिला बेंदर मोठं नसायचं का आता? आता मोठे नसत्या. पहिलं जे का रोपच्या घाईतलं कुठलं करणारी करीत येते घरात असणारी. आता माझी सारी म्हातारी घरात होती, मग तिनं आपले एवढ्या कानोलं करायचं, एवढ्या चकल्या करायच्या, मग तिनं निवून पोळ्या करायच्या. पाळक उद्या पाळक. आबा नाव कसं? मारुती तुकाराम रायगडी, गाव राहुलवाडी. गाड्या नाहीत वय, इष्ट नाहीत. एसटीनं काय जाऊन आली की काय करायला गेलं तुला? शिवून तिथे पोरग्याचं सर्व्हिस सेंटर आहे. रस्त्यावर तिकडे जाता का नाही, हा, तिथे सर्व्हिस सेंटर आहे. ते धाकट्या पोरग्याचं मी राहतोय रावण्यावाडी. बर. रोपा झाले काय? रोपा झाल्यात 75% झाले. फक्त दोघांचा आता आहे. उद्या बेंदर, उद्या बेंदरानिमित्त काय नवीन? निमित्त काय आता जुन्यातला बेंदर चांगला काय ह्यो बेंदर चांगला? कुठला जुन्यातला बेंदर मोठा नसायचं का आताचा बेंदर मोठा असायचं? आत्ताच मोठं आहे. पहिलं कुठलं पैसा नसायचा माणसापाशी, एवढी परिस्थिती नव्हती हो लोकांची. आता पैसा झालाय तमाम, आता काही कमी नाही लोकांची. जन्मतारीख किती आहे माझी होय? जन्मदारी माहिती नाही, 77 वय आता. वय 77 चालू आहे. आणि शिवडीला चालत गेलं तुला? चालायची रावणावाडीत चालत शिवडीत चालायची पहिल्यापासून मानसिक तयारी आहे. चालायचं काय आहे की नाही. कारण की गाडी बिडी त्यावेळेला नव्हती नाही का? गाडी कुठली, या वड्यावर माणसं परतून जायची. या ओढ्याला पाणी होतं, माणूस गेले तर कपानाला गेलेला इकडे सगळं जाळून निकाल व्हायची. अरे बापरे. फुलं जाऊ. त्यावेळेला लाईट नाही, मोबाईल नाही, काय नाही, मोबाईल बी नव्हतं, काय नव्हतं.
आता सगळ्या सुविधा झाल्या, सगळ्या सुविधा एसटी पहिला एसटी केव्हा झाली? एसटी होऊन झाली 17 वर्ष. रस्ता चालू झाल्यावर हे फुल बांधले आपले रस्ते, एसटी चालू आहे. हा. बाकी आताचं आयुष्य चांगलं आहे का जुनं आयुष्य चांगलं आहे? आताच बामणी काय आयुष्य म्हणलं, भाजीपाला खाऊन पूर्वी साधं होतं. आता हे तुमचं खताचं खाऊन लोक आजारी पडायला. बरोबर हा टोपीचा गट आज एवढा तो परत एवढा होतो. बरोबर. पूर्वी नुसती भाजीपाला शेताला खायचो का नाही, हा. तेव्हा काय नव्हतं. त्याला चव जास्त होती ना. आणि ताकद होती त्यात. होय. आत्ताच्या गाड्याला कुठल्या 50 किलोचं पोतं होतं ते, आम्ही 100 किलोचं पोतं होतो ना. मिक्सरचं ते खरंच का? करडवाडला संघ नदीतनं नावातनं डोक्यातनं असं एक पोतं तिघाडी घ्यायचं नाही. अरे किती वाईट होती होता. आता सुविधा झाल्या सगळ्या. तेव्हा ताकद जोरात होती, अफाट होती. ताकद अहो भाजीपाल्यावर ताकदच होते. आता हे खाऊन ताकद बंद झाल्या, ते आजारी माणसं पडायला. बरोबर. चहा नाश्ता नव्हता ना तेव्हा. काय नव्हतं, गुळाचा चहा तेव्हा घाणं होतं. बरोबर. त्यामुळे चहा नाश्ता नसल्यामुळे कसं डायट लोक जेवायचे. खायचं सकाळी जेवढीशी बाहेर जायचं नाही. बरोबर. शिळे पाकं काय असेल तर खाऊन जायचं. लगीन किती वर्ष झालं? लगीन झालं माझं 25 वर्षी 26 वर्षी झालं. मुलं? दोघं पोरगं आहे, एक पोरगी. अरे वा. हाय ना वर्षी जेवायचे बरं. उभा राहून इथं बघा. हा. आम्ही भाजीपाला विकून वरपीवाडीतनं शेळीला जात असताना हे दोघ जण चालत चाललेले शेळीला. काय करायचं चाललंय सर? कपडे आणा. मग याने कपडे शिवाय टाकत वाटतं शाळेत, ते आणायला चाललाय. मग मी म्हणजे मला हात केला लिफ्टसाठी. मी म्हणलं बस पुढं. मग आता पुढं तर बसलेलं बघा कशी फोटो काढा. कितीला आहेस तू? 8वीला. तू कितीला आहेस? 5वीला. एक जण 8वीला आणि एक जण 5वीला आहे. येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे दिसतं बघा. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.